नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण MPSCचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहे। तर नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्यानंतर जे जुने विद्यार्थी आहेत त्यांनी त्यांचे प्रोफाईल एडिट करून कशा पद्धतीने माहिती भरायची आहे, तर ही संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे। तर मित्रांनो, आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, MPSCचा फॉर्म भरताना तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे तर ती प्रोसेसबद्दल आपण माहिती बघूया। तर इथे तुम्हाला मी सर्व स्टेपबद्दल माहिती दिलेली आहे की MPSCचा फॉर्म कसा भरावा। जे उमेदवार पहिल्यांदाच फॉर्म भरत असेल तर तुम्हाला इथे न्यू रजिस्ट्रेशन करावं लागेल। ओके, तुम्ही याला OTR असं म्हणू शकता, म्हणजेच वन टाइम रजिस्ट्रेशन। तर मित्रांनो, MPSCचा फॉर्म भरताना तुम्हाला एकदाच प्रोफाईल बनवावी लागते। त्यानंतर MPSC अंतर्गत जर कोणती पण भरती निघाली, ओके, कोणत्याही पदासाठी जर भरती निघाली तर तुम्हाला त्याच प्रोफाईलच्या अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। ओके, तर आपण लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला एकदाच प्रोफाईल बनवायची आहे। त्यानंतर मित्रांनो, प्रोफाईल क्रिएशन ही स्टेप तुम्हाला कंप्लीट करावी लागेल। तर याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल्स, त्यानंतर ॲड्रेस इन्फॉर्मेशन, ऑदर इन्फॉर्मेशन, क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन, त्यानंतर एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन आणि त्याच्यानंतर फोटो अँड सिग्नेचर। ओके, तर या 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट करावं लागतील प्रोफाईल क्रिएशन या स्टेपमध्ये। ओके, या 6 स्टेप कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला सबमिट अँड लॉक प्रोफाईल, तर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉक करावी लागेल। प्रोफाईल लॉक झाल्यानंतर तुम्हाला इथे लॉगिन करायचं आहे। ओके, तर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला माय अकाउंट या ऑप्शनमध्ये जायचं आहे। त्यानंतर प्रोफाईल स्टेटस तुम्हाला बघायचं आहे। तर तुम्हाला प्रोफाईल स्टेटस मित्रांनो कंप्लीट असं दाखवायला पाहिजे। ओके, जर तुमचं प्रोफाईल स्टेटस कंप्लीट दाखवत असेल तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ओके, तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनला जायचं आहे आणि तुम्हाला तुमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। ओके, त्यानंतर पेमेंट करायचं आहे। पेमेंट सक्सेस झाल्यानंतर तुम्हाला माय अकाउंट या ऑप्शनमध्ये परत जायचं आहे। ओके, त्यानंतर माय ॲप्लिकेशन्स या ऑप्शनला जायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची। ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण इथे कंप्लीट प्रोसेस दिलेली आहे की तुम्हाला MPSCचा ऑनलाईन फॉर्म कसा भरावा। ओके, तर आता आपण स्टेप बाय स्टेप लाईव्ह बघणार आहे की तुम्हाला कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे। तर सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला MPSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ओके, ती तुम्हाला ओपन करायची आहे। तुम्हाला याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल, किंवा क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्ही mpsc.gov.in ही वेबसाईट तुम्ही सर्च करू शकता। ओके, त्यानंतर मित्रांनो तुम्ही ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस येईल। तर इथे तुम्हाला मित्रांनो राईट साईडला न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल। आता इथे तुम्हाला एक ईमेल आय डी फिल करायचा आहे। ओके, त्यानंतर गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला एंटर OTP रिसीव ऑन ईमेल इथे व्हेरीफाय करायचं आहे। ओके, त्यानंतर इथे मोबाईल नंबर फिल करायचा आहे आणि पुढे गेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचा OTP इथे फिल करा। त्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, इथे मी दोन्ही पण OTP फिल केले आहेत। ओके, त्यानंतर OTP व्हेरीफाय केल्यानंतर मित्रांनो इथे OTP व्हेरिफिकेशन इज सक्सेसफुल असं तुम्हाला ग्रीन बॉक्समध्ये दिसेल। ओके, जर मित्रांनो तुमची इथे माहिती जर चुकली तुम्हाला इथे रेड बॉक्स दिसेल। ओके, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। मित्रांनो, ईमेलचा OTP व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला जर मेल बॉक्समध्ये जर OTP आला नाही, ओके, तर तुम्हाला स्पॅम फोल्डर चेक करायचा आहे। तुम्हाला स्पॅम फोल्डरमध्ये OTP भेटून जाईल। ओके, त्यानंतर तुम्हाला हे फिल करून तो व्हेरीफाय करायचा आहे। आता पुढे तुम्हाला मित्रांनो न्यू पासवर्ड फिल करायचा आहे। तर पासवर्ड फिल करताना तुम्ही मित्रांनो कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, स्पेशल कॅरेक्टर आणि नंबर तुम्ही यूज करू शकता। ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे स्ट्रॉंग पासवर्ड तुम्हाला इथे क्रिएट करायचा आहे। त्यानंतर पुढे तुम्हाला परत कन्फर्म पासवर्ड इथे तुम्हाला परत पासवर्ड फिल करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमची डेट ऑफ बर्थ फिल करायची आहे। ओके, तर इथे तुमचं इयर सिलेक्ट करा। तुमचं वर्ष सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे मंथ सिलेक्ट करायचा आहे। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे डेट सिलेक्ट करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे मित्रांनो डेट ऑफ बर्थ फिल करायचे आहे। ओके, त्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला काही सिक्युरिटी क्वेश्चन्स विचारलेले आहेत। तर या सर्व प्रश्नांची तुम्हाला मित्रांनो इथे उत्तर द्यायचे आहेत। ओके, या सर्व प्रश्नांची तुम्ही इथे उत्तर द्या इथे बॉक्समध्ये। ओके, उत्तर दिल्यानंतर तुम्हाला इथे मित्रांनो हा इथे तुम्हाला कॅप्चा दिलेला आहे। कॅप्चा तुम्हाला इथे फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो युजर रजिस्टर सक्सेसफुल तुम्हाला असा मेसेज येईल। ओके, तर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथे परत लॉग इन करायचं आहे। तुमचा इथे मेल ID किंवा तुमचा मोबाईल नंबर फिल करा। ओके, तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जो ईमेल ID किंवा मोबाईल नंबर दिलेला आहे तोच तुम्हाला इथे फिल करायचा। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड फिल करायचा आहे। त्यानंतर लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे हा कॅप्चा फिल करावा लागेल। तर तुम्हाला हा कॅप्चा तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे आणि पुढे तुम्हाला प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो इथे लॉग इन सक्सेसफुली ओके असा मेसेज आलेला आहे। तर तुम्ही तुमच्या प्रोफाईलमध्ये सक्सेसफुली लॉग इन केलेला आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रोफाईल क्रिएशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला इथे 2 नंबरला ऑप्शन दिसेल प्रोफाईल क्रिएशन, याच्यावरती क्लिक करा। त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन स्टेपवरून तुम्हाला ही सर्व माहिती भरायची आहे। तर तुम्हाला इथे 6 स्टेप दिलेले आहेत। ह्या 6 स्टेप तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत। ओके, तर सगळ्यात तुम्हाला इथे आधार डिटेल्स माहिती विचारलेली आहे।
तर इथे विचारलं की आर यू होल्डिंग एन आधार कार्ड, तुम्हाला इथे यस करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे. पुढे तुम्हाला आधार कार्डवरती जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे पुढे फिल करायचं आहे, नेम इन इंग्लिश. ओके, तर इंग्लिशमध्ये तुमचं नाव इथे फिल करा. त्यानंतर पर्सनल डिटेल्स इथे तुमचं सरनेम फिल करा. त्यानंतर तुमचं पहिलं नाव इथे फिल करा, फर्स्ट नेम. ओके, त्यानंतर मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव इथे फिल करा. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे फुल नेम विचारलेलं आहे. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव आहे ओके तेच नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरती जे नाव असेल ते तुम्ही इथे फिल करा फुल नेममध्ये. ओके, त्यानंतर मित्रांनो इथे पुढे तुम्हाला फुल नेम देवनागरी असं विचारलेलं आहे, तर तुम्हाला देवनागरीमध्ये तुमचं पूर्ण नाव इथे फिल करायचं आहे. तर पूर्ण मराठीमध्ये तुमचं नाव इथे फिल करा. ओके, जर तुम्हाला इथे फिल करता येत नसेल तर तुम्ही गुगल ट्रान्सलेट ओपन करा. ओके, तिथून कॉपी करून तुम्ही इथे पेस्ट करू शकता. ओके, तर गुगल ट्रान्सलेट ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव इंग्लिशमध्ये फिल करायचं आहे. इथे तुमची इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर पुढे मराठी लँग्वेज सिलेक्ट करा. तर तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती जे नाव आहे तेच नाव तुम्हाला फिल करायचं आहे. तर इथे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला इथे मी करून दाखवतो. ओके, तर तुमचं इथे नाव तुम्हाला पूर्ण नाव फिल करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे कॉपी करण्यासाठी ऑप्शन दिलेला. ओके, इकडे मराठीमध्ये ऑटोमॅटिक येऊन जाईल. तर इथे तुम्हाला कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन पेस्ट करायचं आहे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे मराठीमध्ये नाव फिल करू शकता. तुम्हाला मी जस्ट एक्झाम्पल म्हणून दाखवलेलं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला मदर नेम फिल करायचं आहे. ओके, तुमच्या 10वीच्या मार्क्सवरती जे नाव आहे तेच नाव तुम्हाला इथे फिल करायचं आहे. त्यानंतर तुमचे डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येऊन जाईल. पुढे तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येऊन जाईल. तुमचं ईमेल आय डी पण ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, तुम्ही रजिस्ट्रेशन करताना जी माहिती भरली होती तर ती माहिती इथे ऑटोमॅटिक येऊन जाईल. ओके, त्यानंतर मॅरिटल स्टेटस तुम्ही इथे सिलेक्ट करा. मॅरिड आहात का अनमॅरिड आहात तो ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन इथे ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर मदर टंग तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. ओके, तर तुमची लँग्वेज इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे की 10वी नंतर किंवा लग्नानंतर तुमच्या नावात बदल झाला आहे का. ओके, जर झाला असेल तर इथे येस करायचं आहे. ओके, जर तुमच्या नावात बदल झाला आहे ते नाव तुम्हाला इथे इंग्लिशमध्ये पूर्ण फिल करायचं आहे. जर तुमच्या नावात बदल झाला नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पुढे तुम्हाला विचारलं आहे की कॅन यू रीड राईट अँड स्पीक मराठी. जर तुम्हाला मराठी लँग्वेज वाचता लिहिता आणि बोलता येत असेल तर तुम्हाला इथे येस करायचं. ओके, तर तुम्हाला इथे सर्व ऑप्शनवरती येस करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला मराठी लँग्वेज लिहिता वाचता बोलता आली पाहिजे. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला फिजिकल मेजरमेंटबद्दल माहिती विचारलेली आहे. तर तुम्हाला मित्रांनो तुमची हाईट फिल करायची. ओके, तर सेंटीमीटरमध्ये तुम्हाला इथे हाईट फिल करायची आहे. तर तुमचे मित्रांनो जी ॲक्च्युअल हाईट असेल ते तिथे फिल करा. कारण की मित्रांनो जे PSI वगैरे पोस्ट आहेत तर तुम्ही फिजिकलला गेल्यानंतर तुमची तिथे हाईट वगैरे मोजली जाते. ओके, त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम नको यायला पुढे जाऊन. त्याच्यामुळे तुमची जी ॲक्च्युअल हाईट आहे ती तुम्हाला इथे फिल करायची आहे. त्यानंतर तुमच्या मित्रांनो इथे वेट फिल करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मित्रांनो इथे चेस्ट डिफ्लेटेड इन सेंटीमीटर. ओके, तर तुमची इथे चेस्ट किती भरते ती चेस्ट तुम्ही इथे फिल करा. जर तुमची इथे 80 भरत असेल तर तुम्हाला इथे 80 फिल करायचे. ओके, त्यानंतर मित्रांनो इथे चेस्ट इन्फ्लेटेड इन सेंटीमीटर असं विचारलं आहे. तर तुमची मित्रांनो फुगून किती भरते तर ती इथे फिल करा. जर तुमची मित्रांनो फुगून 5 सेंटीमीटर जास्त भरत असेल तर तुम्हाला इथे 85 असं फिल करायचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे तुमची चेस्ट फिल करायची आहे. त्यानंतर पुढे तुमची कॅटेगरी सिलेक्ट करा. तर इथे सर्व कॅटेगरीज दिलेले आहेत. ओके, तुमची जी कॅटेगरी असेल तर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. ओके, जर तुम्ही ओपनमधून फॉर्म भरत असाल तर इथे अनरिझर्व ही कॅटेगरी सिलेक्ट करा. ओके, जर तुमची मित्रांनो OBC कॅटेगरी असेल तर OBC कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर तुम्हाला फिल करावा लागेल. त्यानंतर इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, त्यानंतर इश्यूइंग डेट, ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. ओके, पुढे तुम्हाला विचारलं आहे की डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल इयर. ओके, तुमच्याकडे जर हे सर्टिफिकेट असेल तर इथे येस करायचं आहे. त्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नंबर तुम्हाला इथे फिल करावा लागेल. त्यानंतर डेट ऑफ इश्यू. ओके, तुम्ही सर्टिफिकेट कधी इश्यू केलं आहे ती डेट तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर विचारलं आहे की डू यू हॅव कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. तुमच्याकडे जर असेल तर येस करा, नाही तर नो करायचं. ओके, जर तुमच्याकडे असेल तर येस करा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट तुम्हाला नंबर इथे फिल करावा लागेल. पुढे इश्यूइंग डेट तुम्हाला इथे फिल करावं लागेल. ओके, जर तुमच्याकडे मित्रांनो कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर इथे नो करायचं आहे. तुम्ही जॉईनिंग नंतर सुद्धा हे देऊ शकता. ओके मित्रांनो, जर तुम्ही इथे डू यू बिलॉंग टू नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट इथे जर तुम्ही नो ऑप्शन सिलेक्ट करा. ओके, तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, यू विल नॉट बी कन्सिडर फॉर रिझर्व कॅटेगरी पोस्ट इफ यू डू नॉट हॅव नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. ओके, तर तुम्हाला मित्रांनो तुमच्या कॅटेगरीचा लाभ भेटणार नाही, त्याच्यामुळे तुमच्याकडे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, तर तुम्हाला त्याची माहिती तर द्यावी लागेल आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट मिळून व्हॅलिड सर्टिफिकेट असलं पाहिजे. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला इथे कॅटेगरी डिटेल्स माहिती भरायची आहे. ओके, तर तुमची जी कॅटेगरी असेल ती तुम्हाला इथे सिलेक्ट करायची. ओके, तर तुम्ही SC किंवा ST कॅटेगरी असेल तर ती इथे कॅटेगरी सिलेक्ट करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर इश्यू डिस्ट्रिक्ट,
इश्यूइंग डेट इथे तुम्हाला परत विचारलं आहे की डू यू हॅव कास्ट व्हॅलिड सर्टिफिकेट. ओके, जर असेल तर येस करा, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर मित्रांनो पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज डिटेल्स ही माहिती विचारलेली आहे. तर जे मित्रांनो अपंग उमेदवार असतील तर त्याने इथे येस करायचं आहे. ओके, जर अपंग नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. तर जे अपंग उमेदवार आहेत त्यांनी इथे येस करा. आणि त्यानंतर कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटीज मध्ये विचारले आहे. ओके, त्यानंतर सब कॅटेगरी तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्यानंतर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज पर्सेंटेज तुम्हाला इथे विचारले आहे. तर मित्रांनो तुम्हाला 40% किंवा 40%पेक्षा जास्त जर अपंग होत असेल तरच तुम्हाला इथे येस करायचं आहे, तरच तुम्हाला ही माहिती भरायची. ओके, जर तुम्ही मित्रांनो इथे 39 जर फी केलं, ओके, तुम्ही जर इथे 39% असं फी केलं, ओके, त्यानंतर व्हॅलिडेट या ऑप्शनमध्ये जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊन जाईल. यू विल नॉट बी कन्सिडर फॉर पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज रिझर्वेशन. ओके, त्यामुळे तुम्हाला मित्रांनो इथे 40% किंवा 40%पेक्षा जास्त पर्सेंटेज असणं आवश्यक आहे. तुम्ही इथे बघू शकता इथे 40% फिल केल्यानंतर इथे ग्रीन कलरमध्ये व्हॅलिडेट ऑप्शन आलेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने मला ही माहिती भरायची आहे. जर तुम्ही अपंग उमेदवार नसेल तिथे नो करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो स्पोर्ट डिटेल्स माहिती विचारली आहे. तर तुम्ही मित्रांनो स्पोर्टमधून जर फॉर्म भरत असाल तर इथे येस करायचं आहे. ओके, इथे येस ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर इथे सर्व माहिती तुम्हाला भरावी लागेल. टाईप ऑफ कॉम्पिटिशन. ओके, तुम्ही कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता तर त्या कॉम्पिटिशनचं तुम्हाला इथे नाव सिलेक्ट करावं लागेल. ओके, त्यानंतर तुम्हाला मित्रांनो नेम ऑफ द कॉम्पिटिशन इथे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर इथे पोझिशन दिलेलं आहे. ओके, तुम्ही कोणत्या पोझिशनवरती होता. ओके, त्याची इथे माहिती भरावं लागेल. त्यानंतर पिरियड ऑफ टुर्नामेंट फ्रॉम म्हणजे तुमची टुर्नामेंट ज्या तारखेला सुरू झाली ती तारीख तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्यानंतर कधी संपली, ओके, ती तारीख पण तुम्हाला इथे फिल करावं लागेल. त्यानंतर सिलेक्ट व्हेरीफाईंग ऑथॉरिटी. त्यानंतर स्पोर्ट सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन नंबर, डेट ऑफ इश्यू. तर ही सर्व माहिती तुम्हाला मित्रांनो इथे भरावं लागेल. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही मित्रांनो अजून दुसऱ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने ही इथे माहिती ॲड करू शकता. ओके, जर तुम्ही मित्रांनो स्पोर्टमध्ये नसाल, ओके, तर तुम्हाला इथे नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर एक सर्व्हिसमॅन. ओके, इथे माहिती विचारली आहे. तुम्ही जर एक सर्व्हिसमॅन असाल तर इथे येस करायचं आहे, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉय डिटेल्स. ओके, तुम्ही जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे एम्प्लॉय असाल तर येस करा, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आर यू एम्प्लॉय ऑफ BMC इथे असाल तर येस करा, नाहीतर नो करायचं आहे. त्यानंतर आर यू एम्प्लॉय ऑफ BEST असेल तर येस करा, नाहीतर नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, त्यानंतर मित्रांनो डोमासाइल डिटेल्स. तुमच्याकडे डोमासाइल सर्टिफिकेट मित्रांनो असणं आवश्यक आहे, तर तुम्हाला तुमच्या कॅटेगरीचा लाभ घेता येईल. ओके, तर इथे येस ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे अवेलेबल आहे का नाही ते ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर डोमासाइल सर्टिफिकेट नंबर, इश्यूइंग डिस्ट्रिक्ट, त्यानंतर डोमासाइल इश्यूइंग डेट, ही सर्व माहिती तुम्हाला सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. ओके, त्यानंतर मित्रांनो ॲडिशनल रिझर्वेशन तुम्हाला इथे विचारलेलं आहे. ओके, तुम्ही जर मित्रांनो इथे जर येस केलं तर तुम्हाला मित्रांनो खाली काय ऑप्शन येतील तर इथे प्रोजेक्ट अफेक्टेड, त्यानंतर अर्थक्वेक, त्यानंतर ग्रॅज्युएट पार्ट टाईम एम्प्लॉय. ओके, तुम्ही जर मित्रांनो याच्यामध्ये येत असाल तर तुमच्याकडे मित्रांनो सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. ओके, तर प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजेच प्रकल्पग्रस्त, त्यानंतर अर्थक्वेक म्हणजे भूकंपग्रस्त. ओके, तर तुमच्याकडे मित्रांनो याचं सर्टिफिकेट असेल तर ते येस करायचं आहे. त्यानंतर इथे सर्टिफिकेट नंबर आणि इश्यूइंग डेट तुम्हाला विचारलेलं आहे. ओके, तर तुम्हाला हे द्यायचं आहे. जर तुम्ही याच्यामध्ये येत नसाल तर तुम्हाला इथे नो करायचं आहे. ओके, ॲडिशनल रिझर्वेशन इथे तुम्हाला नो करायचं आहे, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा. ओके, त्यानंतर इथे विचारलं आहे की ऑर्फन डिटेल्स. ओके, तुम्ही अनाथ आहात का. त्यानंतर इथे ऑर्फन डिटेल्स माहिती विचारली आहे. ओके, तुम्ही जर अनाथ असाल तर इथे येस करा. त्यानंतर ऑर्फन टाईप इथे विचारलेलं आहे. त्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट नंबर, त्यानंतर ऑर्फन सर्टिफिकेट इश्यू डेट. ओके, तर ही सर्व माहिती भरावी लागेल. जर तुम्ही अनाथ नसाल तर इथे नो करायचं आहे. सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर मित्रांनो इथे पर्सनल इन्फॉर्मेशन सेव्ह सक्सेसफुली असा मेसेज येऊन जाईल. ओके, तर तुम्हाला इथे ग्रीन बॉक्समध्ये इथे मेसेज येऊन जाईल. तर इथे स्टेप 1 मित्रांनो इथे तुम्ही सिम्बॉल बघू शकता ग्रीन कलरमध्ये आलेला आहे. ओके, पुढे तुम्हाला स्टेप 2 ॲड्रेस इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुमचा मित्रांनो ॲड्रेस फिल करा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे लँडमार्क फिल करायचा आहे. त्यानंतर तुमचं इथे सेट सिलेक्ट करा. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका तुमचा इथे फिल करा. ओके, त्यानंतर तुमचा गावाचा नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा इथे पिनकोड फिल करा. त्यानंतर करस्पॉन्डन्स ॲड्रेसबद्दल माहिती विचारलेली आहे. ओके, तुमचा परमनंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स जर ॲड्रेस मित्रांनो सेम असेल तर इथे सेम ॲज अबोव या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ॲड्रेस सेव्ह केल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो स्टेप 3 या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इथे तुम्हाला मित्रांनो ज्या क्रिमिनल केसेस असतात ओके त्याच्याबद्दल माहिती विचारली आहे. तर तुमच्या मित्रांनो एखादी कोर्टामध्ये जर एखादी केस वगैरे चालू असेल ओके तर तुम्हाला इथे त्याच्याबद्दल माहिती द्यावी लागेल. तर हे सर्व पॉईंट तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत. ओके, तुमच्या मित्रांनो कोर्टात जर एकही केस नसेल तर तुम्हाला इथे नो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथे सर्व ठिकाणी तुम्हाला नो ऑप्शन सिलेक्ट करायचा. ओके, त्यानंतर मित्रांनो पुढे तुम्हाला विचारलेलं आहे पर्टिक्युलर्स ऑफ प्राइजेस
मेडल्स आणि स्कॉलरशिप. ओके, जर तुम्हाला मित्रांनो काही प्राईज किंवा मेडल्स वगैरे भेटले असतील तर त्याच्याबद्दल तुम्ही इथे माहिती देऊ शकता. तर मित्रांनो ही माहिती कंपल्सरी नाही, तुम्ही नाही भरली तर चालेल, पण ज्यांना माहिती द्यायची असेल ते तुम्ही देऊ शकता. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर ही माहिती ऑटोमॅटिक सेव्ह होऊन जाईल. ओके, पुढे तुम्हाला मित्रांनो स्टेप 4मध्ये क्वालिफिकेशन इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला मित्रांनो तुमची क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरायची आहे. ओके, तर मित्रांनो तुम्ही इथे क्वालिफिकेशन टाईप या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता SSC, HSC, त्यानंतर डिप्लोमा, ग्रॅज्युएट, त्यानंतर PG डिप्लोमा, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन. म्हणजे मित्रांनो तुमचं 10वीपासून जे पण तुमचं हायर क्वालिफिकेशन झालं असेल तर त्यानुसार तुम्ही इथे माहिती भरायची आहे. ओके, तर हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर सगळ्यात आधी तुम्हाला इथे 10वीची माहिती भरायची आहे, तर तुम्ही इथे 10वी ऑप्शन सिलेक्ट करा. तर SSC तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द क्वालिफिकेशन इथे SSC तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर सब्जेक्ट इथे ऑटोमॅटिक इथे डिसेबल झालेला आहे. पुढे तुम्हाला स्टेट ऑप्शनमध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो इथे बोर्ड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, तुमचं जे बोर्ड असेल तो तुमचा बोर्ड तुम्ही इथे सिलेक्ट करा. स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड सिलेक्ट करा. ओके, जर CBSE असेल तर तुम्ही CBSE इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस. ओके, इथे तुम्हाला पास ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करा. त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन, तर ही डेट तुम्हाला तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती भेटून जाईल. ती डेट तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर अटेम्प्ट, तुम्ही जर मित्रांनो पहिल्याच अटेम्प्टमध्ये पास झाला असाल तर इथे तुम्हाला एक असं टाईप करायचं आहे. ओके, जर तुम्ही मित्रांनो पहिल्यांदा फेल झाला असाल नंतर तुम्ही परत अटेम्प्ट दिला असेल ओके, तर तुम्ही इथे 2 असं तुम्ही टाईप करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इथे माहिती भरायची आहे. त्यानंतर पर्सेंटेज तुमचे फिल करा. त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स. ओके, आता 10वीचा मित्रांनो 10वी तुमची 1 वर्षामध्ये कंप्लीट होते, त्यामुळे ते तुम्ही 12 महिने असं तुम्ही फिल करू शकता. ओके, त्यानंतर क्लास तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मोड तुम्ही इथे सिलेक्ट करा. ओके, त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्हाला पुढचं क्वालिफिकेशन ॲड करायचं आहे. तर इथे तुमचं मित्रांनो तुम्ही जर 12वी केली असेल तर HSC ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा आणि त्यानंतर 12वीची माहिती भरा. तुम्ही जर डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमाची माहिती भरा. ओके, तर इथे मित्रांनो तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही इथे ऑप्शन सिलेक्ट करा आणि त्यानंतर माहिती भरा. ओके, त्यानंतर नेम ऑफ द क्वालिफिकेशन HSC, तुम्ही 12वी कशामधून कंप्लीट केली आहे, आर्ट, कॉमर्स, सायन्स, तर तुम्हाला इथे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर बोर्ड तुमचा सिलेक्ट करा. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस, डेट ऑफ कंप्लीशन, त्यानंतर अटेम्प्ट, पुढे तुमचे पर्सेंटेज फिल करा. त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, पुढे तुमचा क्लास तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर मोड, पुढे मित्रांनो कंपल्सरी सब्जेक्ट ही माहिती तुम्हाला द्यायची असेल तर तुम्ही देऊ शकता. ओके, ही माहिती मित्रांनो कंपल्सरी नाही, तुम्हाला फिल करायचं असेल तर तुम्ही फिल करू शकता कंपल्सरी सब्जेक्ट आणि ऑप्शनल सब्जेक्ट. ओके, त्यानंतर ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढचं क्वालिफिकेशन ॲड करा. तर इथे तुम्हाला मित्रांनो तुम्ही जर ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला असाल किंवा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल तुम्हाला हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द क्वालिफिकेशन, तुम्ही ग्रॅज्युएशन कशामधून केलं आहे ओके, किंवा तुम्ही आता कशामधून कंप्लीट करत आहात तर तो ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर ग्रॅज्युएशनला तुमचा मित्रांनो सब्जेक्ट कोणता होता तो सब्जेक्ट तुम्हाला इथे फिल करायचा आहे. सब्जेक्ट फिल केल्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर बोर्ड तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे तुम्हाला मित्रांनो क्वालिफिकेशन स्टेटस ऑप्शन निवडायचा आहे. जर तुम्ही ॲपेर असाल तर ॲपेर सिलेक्ट करा. ओके, पुढे तुम्हाला मित्रांनो कोणती माहिती भरायची गरज पडणार नाही. ओके, जर तुमचं कंप्लीट झालं असेल तर तुम्हाला इथे 5 ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन, त्यानंतर अटेम्प्ट, त्यानंतर पर्सेंटेज, त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स. आता ग्रॅज्युएशन मित्रांनो आर्ट, कॉमर्स, सायन्स जर तुम्ही 3 वर्षाचं असतं ओके, तर त्यामुळे ते तुम्ही 36 मंथ तुम्ही टाकू शकता. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे ग्रेड तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. त्यानंतर मोड तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. ओके, त्यानंतर पुढची माहिती मित्रांनो तुम्ही भरल्यानंतर चालेल. ही माहिती तुम्हाला कंपल्सरी नाही मित्रांनो. ओके, ही सर्व माहिती भरल्यानंतर पुढे तुम्हाला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं असेल तर तुम्ही इथे पोस्ट ग्रॅज्युएशन ऑप्शन सिलेक्ट करून माहिती भरू शकता. ओके, जर तुमचं MSc IT किंवा टायपिंग झालं असेल ओके, तर तुम्हाला ती माहिती कशा पद्धतीने ॲड करायची आहे ती माहिती आता आपण बघूया.
तर तुम्हाला इथे सर्टिफिकेशन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ओके, तर हा ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर नेम ऑफ द सर्टिफिकेशन इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला इथे तुमचं जर MSIT झालं असेल तर तुम्हाला इथे खाली तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता MSIT ऑप्शन आलेला आहे. ओके, तर तुम्ही MSIT ऑप्शन इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस इथे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन इथे तुमची डेट तुम्ही फिल करा. त्यानंतर ग्रेड, त्यानंतर तुम्हाला इथे पर्सेंटेज तुम्हाला फिल करायचे आहेत. ओके, तुम्हाला MSITला किती पर्सेंटेज पडलेले आहेत ते पर्सेंटेज तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, ओके, इथे तुम्ही तुमचे मंथ तुम्ही फिल करा. त्यानंतर तुम्हाला पुढे ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. MSIT डिटेल्स माहिती भरल्यानंतर तर तुम्हाला पुढे मित्रांनो टायपिंगची माहिती भरायची असेल तर तुम्हाला इथे परत सर्टिफिकेशन हा ऑप्शन तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आहे. इथे सर्टिफिकेशन्स हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर नेम ऑफ द सर्टिफिकेशन, तुमच्या सर्टिफिकेटवर मित्रांनो जी माहिती असेल तुम्हाला ती माहिती तुम्हाला तो ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. ओके, तर तुमच्या सर्टिफिकेटवर मित्रांनो जर GCC TBC असं असेल ओके, तर तुम्हाला ते ऑप्शन दिलेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता GCC TBC 30 WPM. ओके, जर तुमचे इंग्लिश 30 झालं असेल तर 30 सिलेक्ट करा. त्यानंतर 40 पण दिलेलं आहे. त्यानंतर मराठी 30 पण दिलेलं आहे. ओके, तर इथे तुम्ही हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून तुम्ही माहिती भरू शकता. ओके, त्यानंतर क्वालिफिकेशन स्टेटस, त्यानंतर डेट ऑफ क्वालिफिकेशन कम्प्लिशन हे तुम्हाला मित्रांनो सर्टिफिकेटवरती डेट भेटून जाईल. ओके, तर ती डेट तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर ग्रेड फिल करा. त्यानंतर पर्सेंटेज तुम्हाला इथे फिल करावं लागतील. त्यानंतर नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स, ओके, तुम्ही टायपिंग किती महिन्यामध्ये कंप्लीट केलेलं आहे ते तुम्हाला इथे मंथ्स फिल करायचे आहेत. त्यानंतर ॲड या ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो इथे आपण सर्व माहिती ॲड केलेली आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण इथे सर्व माहिती ॲड केलेली आहे. जर तुमची मित्रांनो टायपिंग इंग्लिश 30 झाले असेल, इंग्लिश 40 झाले असेल तर ती तुम्ही सुद्धा माहिती अशाच पद्धतीने ॲड करू शकता. ओके, तर इथे आपण सर्व क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती भरलेली आहे. पुढे तुम्हाला सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली क्वालिफिकेशन डिटेल्स माहिती सक्सेसफुली इथे सेव्ह झालेली आहे. ओके, पुढे तुम्हाला एक्सपिरियन्स इन्फॉर्मेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर मित्रांनो काही एक्सपिरियन्स असेल तर येस करा. ओके, तुम्हाला तो एक्सपिरियन्सबद्दल माहिती द्यावी लागेल तुम्हाला. जर तुमच्याकडे मित्रांनो एक्सपिरियन्स नसेल तर मित्रांनो ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो स्टेप 6 अपलोड फोटो सिग्नेचर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुमच्यासमोर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस ओपन होईल. आता इथे तुम्हाला मित्रांनो तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे. तर तुम्हाला इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत हे वाचून घ्यायचे आहेत. तर तुम्हाला इथे सांगितलं आहे की फोटोचं नाव देताना तुम्ही त्याच्यामध्ये स्पेशल कॅरेक्टर यूज करू नका. ओके, नाही तर तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड होणार नाही, तुम्हाला प्रॉब्लेम येईल. फोटोची साईज तुम्ही इथे 50 KB आतच ठेवायची आहे. त्यानंतर फोटोची मित्रांनो रुंदी 125 ते 130 पिक्सलच्या मध्ये ठेवा. त्यानंतर हाईट 150 ते 170 पिक्सलच्या मध्ये ठेवायची आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो साईजची तुम्हाला इथे जी रुंदी आहे ते तुम्हाला 125 ते 130 पिक्सलच्या मध्ये ठेवायची आहे. त्यानंतर सिग्नेचरची हाईट तुम्हाला 50 ते 60 पिक्सलच्या मध्ये ठेवायची. ओके, तर मित्रांनो तुम्हाला जर याची साईज करायची असेल तर तुम्ही IMReSizer ही वेबसाईट ओपन करा. ओके, इथे तुमचा तुम्ही फोटो अपलोड करा. तुमचा फोटो अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे युनिट सिलेक्ट करायचा. ओके, तर इथे युनिट तुम्हाला दिलेला आहे. इथे तुम्ही पिक्सल असं सिलेक्ट करा. त्यानंतर मित्रांनो इथे विड्थ तुम्ही टाकायचे. ओके, तर विड्थ तुम्हाला मित्रांनो 125 ते 130च्या मध्ये दिलेले आहे. ओके, तर इथे तुम्ही 130 असं टाका. त्यानंतर हाईट तुम्हाला 150 ते 170च्या मध्ये ठेवायची. ओके, तर इथे मी 160 टाकलेली आहे. ओके, तर अशा पद्धतीने इथे तुमचा फोटो सेट होऊन जाईल. ओके, त्यानंतर तुम्हाला खाली फॉर्मॅट दिलेला आहे. तर फॉर्मॅट तुम्ही JPGच ठेवा. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने इंटरफेस येईल. तर इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुमची इथे ओरिजिनल जे डायमेन्शन होतं. ओके, ते तुम्हाला इथे दिसेल. त्यानंतर तुम्ही आता जे केलेलं आहे. ओके, आता आपण 130 आणि 160 टाकलेलं आहे. ओके, तर याच्या आधी हे 240 ते 320 असं होतं. ओके, तर हे आता चेंज झालेलं आहे. 130 आणि 160 इथे सेट झालेलं आहे. तुम्ही इथे फॉर्मॅट बघू शकता आणि याची साईज तुम्ही इथे बघू शकता. आधी 30 होती तर आता इथे 20 KB झालेला आहे. ओके, तर तुम्हाला साईज चेंज करायची असेल तर तुम्ही इथे चेंज इमेज साईज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, इथे क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो इथे 50 KBच्या आतच ठेवायचे आपल्याला. त्यामुळे इथे फाईल साईज इथे KB मध्ये. ओके, एक युनिट KB ठेवायचं आहे तुम्हाला. इथे तुम्ही 40 असं टाका. ओके, 50 KBच्या आतच तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे.
तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही आता फाईल साईज इथे 39.25 झालेलं आहे. ओके, म्हणजे 40च्या आसपासच आहे. त्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर तुमचा फोटो मित्रांनो ऑटोमॅटिक तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला फोटो आणि सिग्नेचरची साईज करायची आहे. तर इथे तुम्हाला मित्रांनो सिग्नेचरची साईजसुद्धा दिलेली आहे. ओके, तुम्हाला मी फोटोची साईज इथे लाईव्ह करून दाखवलेली आहे. तर तुम्ही सिग्नेचरची साईज करून घ्या. ओके, तुम्हाला इथे दिलेली आहे. तर इथे तुम्हाला मित्रांनो चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या फाईलमधून तुमचा फोटो इथे अपलोड करा. ओके, त्याच पद्धतीने तुम्हाला इथे तुमची साईन अपलोड करायची आहे. फोटो आणि साईन अपलोड केल्यानंतर पुढे तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता फोटो आणि सिग्नेचर अपलोड सक्सेसफुली असा मेसेज आलेला. ओके, तर मित्रांनो आपण आता इथे सर्व स्टेप कंप्लीट केलेले आहेत. ओके, तर 6 स्टेप आपण इथे कंप्लीट केलेले आहेत. आता ही सर्व माहिती आपण भरलेली आहे. तर पुढे तुम्हाला इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे. ओके, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट अँड लॉक प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ओके, तुम्हाला आता तुमची प्रोफाईल लॉक करायची आहे. तर या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता. तर मित्रांनो आपली प्रोफाईल सक्सेसफुल इथे लॉक झालेली आहे. पुढे तुम्हाला माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता प्रोफाईल स्टेटस कंप्लीट असं आलेलं. ओके, त्यानंतर व्ह्यू प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमच्यासमोर मित्रांनो तुमची प्रोफाईल ओपन होईल. तर तुम्हाला मित्रांनो याची प्रिंट घ्यायची असेल तर तुम्ही इथे प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही याची प्रिंटसुद्धा घेऊ शकता. ओके, तर ही संपूर्ण प्रोफाईल तुम्हाला वाचून घ्यायची. ओके, जर तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये काही माहिती चुकीची वाटत असेल तुम्हाला इथे माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला अपडेट अनलॉक प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती मित्रांनो एक OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तुमचा OTP व्हेरीफाय होऊन जाईल. ओके, पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो अशा पद्धतीने प्रोफाईल ओपन होईल. तर मित्रांनो आता आपण ज्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप माहिती बघितली होती त्याच पद्धतीने तुम्हाला इथे सर्व माहिती तुम्ही एडिट करू शकता. ओके, तर संपूर्ण माहिती मित्रांनो एडिट करून झाल्यानंतर तुम्हाला ती तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. ओके, सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे शेवटच्या स्टेपला यायचं आहे आणि इथे तुम्हाला मित्रांनो एक डिक्लेरेशन दिलेलं आहे. या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सबमिट अँड लॉक प्रोफाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला कन्फर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. प्रोफाईल लॉक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे परत माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोफाईल स्टेटस इथे कंप्लीट दाखवलं पाहिजे. ओके, तुमचं मित्रांनो प्रोफाईल स्टेटस कंप्लीट असेल तरच तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो जे जुने विद्यार्थी आहेत तुम्ही जर मित्रांनो याच्या आधी तुमचं जे क्वालिफिकेशन आहे. ओके, तुम्ही जर ॲपियर म्हणून जर फॉर्म भरला असेल आणि आता तर तुमचं क्वालिफिकेशन जर कंप्लीट झालं असेल. ओके, तर तुम्ही ती माहिती तुम्ही एडिट करून घ्या. त्यानंतर याच्या आधी तुम्ही मित्रांनो व्हॅलिडिटीची माहिती भरली नसेल आणि तुम्ही जर आता व्हॅलिडिटी काढली असेल तर तुम्ही त्याचीसुद्धा माहिती एडिट करू शकता. ओके, त्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो तुम्हाला चेंज करायचा असेल तर तुम्ही फोटोसुद्धा चेंज करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुमच्या आधार कार्डवरती जर आधी नाव चुकलं असेल आणि तुम्ही जर आता मित्रांनो आधार कार्ड अपडेट केलं असेल तर तुम्ही ते सुद्धा नाव अपडेट करू शकता. ओके, तर ही सर्व माहिती तुम्ही एडिट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुमची मित्रांनो हाईट आणि वजन तुम्ही जर याच्या आधी तुम्ही जर अंदाजे टाकलं असेल. ओके, तर तुम्ही आता तुमचं ॲक्च्युअल हाईट आणि तुमचं जे वेट आहे. ओके, ते तुम्ही टाकू शकता. ओके, तर ही सर्व माहिती मित्रांनो तुम्ही एडिट करून घ्यायची. ओके, आणि त्यानंतर तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉक करायची आहे. ओके, तर आता मित्रांनो आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे ती माहिती बघणार आहे. तर तुम्हाला मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 याच्यापुढे तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला चेक एलिजिबिलिटी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली तुम्हाला यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर दिस पोस्ट असा मेसेज येईल. ओके, तर तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल आहात त्याच्यापुढे असा मेसेज येईल आणि तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल नसाल तर त्याच्यापुढे यू आर नॉट एलिजिबल फॉर दिस पोस्ट असा मेसेज येईल. ओके, आणि इकडे राईट साईडला तुम्ही ज्या पदासाठी एलिजिबल आहात त्या सर्व पदांच्या नावं येतील. तर इथे तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे. ओके, ज्या पदांसाठी तुम्हाला अप्लाय करायचं नसेल तर तुम्ही इथून हे टिक काढू शकता. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला इथे टिक मार्क करायचा आहे आणि पुढे तुम्हाला अप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा इथे ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही इथे सिलेक्ट करा. पुढे तुम्हाला त्याचं इथे मीडियम तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे एक एक्झाम सेंटर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. तुमचं एक्झाम सेंटर तुम्ही इथे सिलेक्ट करा. त्यानंतर इथे तुम्हाला डिक्लेरेशन दिलेलं आहे यावरती तुम्हाला टिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला लोकेशन इथे फिल करायचं आहे. तुमचं लोकेशन तुम्ही इथे फिल करा. त्यानंतर तुम्हाला
सबमिट अँड पे फीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी असा इंटरफेस येईल. आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील, एक चलन पेमेंट आणि दुसरा ऑनलाईन पेमेंट. ओके, तर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट जर करायचं असेल तर तुम्हाला इथे टिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला दोन ऑप्शन दिले आहेत, तर याच्यापैकी एक ऑप्शन चॉईस करून तुम्हाला पुढे ओके ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पेमेंट करण्यासाठी विंडो ओपन होईल. तर इथे तुम्हाला पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट केल्यानंतर पुढे तुम्हाला माय अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर पुढे तुम्हाला माय ॲप्लिकेशन्स या सेक्शनमध्ये यायचं आहे. तर तुम्ही केलेले ॲप्लिकेशन्स तुम्हाला या सेक्शनमध्ये दिसतील. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर इथे तुम्हाला फीज पेड असं तुम्हाला स्टेटस दिसेल. तर इथे तुम्हाला व्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मची प्रिंट काढून घ्यायची. ओके, तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप बघितलेली आहे. आय होप तुम्हाला सर्व पॉईंट समजले असतील. मित्रांनो, व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनल जर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुम्हाला असेच नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती भेटत असतात. तर चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.